ब्लोटिंग हे प्रत्येकाला कधी ना कधी सतावणारी समस्या आहे. काही व्यक्तींमध्ये ती टेम्पररी असते, काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठी असते आणि ती आपोआप बरी होते आणि काही लोकांना ती दिवसेंदिवस त्रास देत असते. जेव्हा वेगवेगळ्या चाचण्या झाल्या त्याच्यामध्ये असं आढळून आलं की जवळपास 15 ते 20% लोकांना ब्लोटिंगचा त्रास असतो. त्यात स्त्रियांना ब्लोटिंगचा त्रास पुरुषांपेक्षा जास्ती असतो. आता ब्लोटिंगची कारणं आहेत. जसं की काही ऑर्गॅनिक कारणं आपण म्हणतो, म्हणजे इंटेस्टाईनचे आजार असतील किंवा स्वादुपिंडाचे पॅनक्रियाजचे आजार असतील किंवा काही एंडोक्राईन आजार असतात, जसं की थायरॉईडचे आजार आहेत, शुगरचे आजार आहेत, त्याच्यामध्ये ब्लोटिंग होऊ शकतं. दुसरं ब्लोटिंगचं कारण असतं त्याच्यामध्ये फूड रिलेटेड ब्लोटिंग असते, म्हणजे काही फूड पार्टिकल्स आहेत, काही फूड आहेत, अन्न घटक आहेत की ज्याच्यामुळं ब्लोटिंग होते. तिसरं असतं आपली डायफ्राम नावाची एक मसल असते जी आपल्याला श्वसन घेण्यासाठी मदत करते. ती जर मसल बरोबर काम करत नसेल तरी ब्लोटिंग होतं. आणि शेवटचं कारण म्हणजे नसा खूप नाजूक होतात, जे नर्व्ज म्हणतो आपण, बॉडीचे नर्व्ज असतात जे सेन्सेशन आपलं एका पार्टमधून दुसऱ्या पार्टकडे नेतात. जर त्या नर्व्ज वीक असतील तरी पेशंटला ब्लोटिंग असल्यासारखं जाणवत असतं. जर पेशंटला ब्लोटिंग जेवल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत होत असेल तर आपण डाएटवर खूप फोकस करतो. त्याच्यामध्ये फोडमॅप डाएट, FODMAP, फोडमॅप डाएट म्हणून असतं, किंवा दूध, बेसन, कोबीचे पदार्थ, दोन्ही प्रकारच्या कोबी असतील किंवा राजमा छोले आहे, कच्चा कांदा आहे, कच्चा टोमॅटो आहे, ह्या गोष्टी पण ब्लोटिंग करतात. तर आपण फूडवर लक्ष जास्ती देतो की अशा प्रकारचे फूड घेतले न जावेत. जर ब्लोटिंग अर्ध्या तासापेक्षा किंवा 1 तासापेक्षा जास्त वेळेनंतर जेवल्यानंतर होत असेल तर आपला फोकस हा स्मॉल इंटेस्टाईनवर असतो. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की पेशंटला काही वॉर्निंग साईन्स आहेत का. वॉर्निंग साईन्स म्हणजे पेशंटचं काही वजन खूप कमी झालेलं आहे का, किंवा पेशंटला काही डायरिया कॉन्स्टिपेशन आहे का, किंवा पेशंटला उलट्या खूप होत आहेत का. त्याच्यानुसार आपलं त्याचं इव्हॅल्युएशन ठरतं की काही इमेजिंग करायची आहे, काही ब्लड टेस्ट करायची आहेत, काही स्टूल टेस्ट करायचे आहेत का, आपल्याला औषधं देऊन पहिल्यांदा बघायचं आहे रिस्पॉन्स येतो का नाही, आणि मग आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. आणि जेव्हा ब्लोटिंगचं काही असं विशेष दुसरं काही कारण सापडत नाही तेव्हा आपण पेशंटला एक अँटीबायोटिकचा कोर्स पण देतो बघण्यासाठी की पेशंटचा रिस्पॉन्स येतो का नाही. जर पेशंटचा रिस्पॉन्स आला नाही अँटीबायोटिक्स नंतरही, डाएट मॉडिफिकेशन नंतरही, आणि इव्हॅल्युएशनमध्ये जर सगळं काही नॉर्मलच येत असेल तर अशा वेळेस आपण असं कन्क्लूड करतो की पेशंटच्या नर्व्स खूप वीक आहेत किंवा पेशंटचं डायफ्राम नावाचं मसल नीट काम करत नाही आहे. तर अशा वेळेस आपल्याला त्याच्यासाठी वेगळे औषधं असतात आणि काही वेगळ्या एक्सरसाइजेस असतात. औषधं म्हणजे त्याला सेंट्रल न्यूरोमॉड्युलेटर म्हणतो आपण, म्हणजे त्या नसांचं फंक्शन ते मॉड्युलेट करतात, तशी औषधं आपल्याला द्यायला लागतात. आणि दुसरं म्हणजे डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग म्हणतो आपण त्याला, म्हणजे पेशंटला डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग कशी करायची हे शिकवलं जातं. डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा ब्रिदिंग करतो तेव्हा ती मेजॉरिटी वेळेस चेस्टची ब्रिदिंग असते. तर डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंगमध्ये आपण एक हात चेस्टवर ठेवायचा, दुसरा हात पोटावर ठेवायचा, आणि आपण नॉर्मली जेव्हा ब्रिदिंग करतो तर आपल्याला लक्षात येईल की आपला कोणता हात वर खाली होतोय. जर आपला छातीवरचा हात वर खाली होत असेल म्हणजे आपली चेस्ट ब्रिदिंग आहे, आणि जर आपल्या पोटावरचा हात वर खाली होत असेल म्हणजे ती डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग आहे. तर डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग ही पोटाच्या आजारासाठी, जेव्हा काही देखील इव्हॅल्युएशनमध्ये सगळं निगेटिव्ह येत असतं, कोणताच आजार येत नसतो, आणि तेव्हा नर्व खूप आपली वीक आहे किंवा आपली डायफ्राम नीट काम करत नाही आहे, त्याच्यासाठी ही एक्सरसाइजेस खूप महत्त्वाची आहे. ही ब्लोटिंगमध्ये पण तेवढीच कामाची आहे, आणि ही ज्यांना ढेकर खूप येत असतात त्यांना पण ती तेवढीच कामाची आहे. जर कोणाला डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग शिकायचं असेल तर एक हात छातीवर ठेवायचा, दुसरा हात पोटावर ठेवायचा, आणि ऑब्झर्व करायचं की आपला हात कोणता वर खाली होतोय. आता आपण डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग शिकूया. ह्याच्यामध्ये नाकाने पूर्ण श्वास घ्यायचा आहे मध्ये, आणि आपला पोटावरचा हात वर गेला पाहिजे. 3-4 सेकंदासाठी होल्ड ठेवायचं आहे, आणि मग तोंडाने श्वास बाहेर सोडायचा आहे, आणि लक्ष द्यायचं आहे की आपल्या पोटावरचा हात आत गेला पाहिजे. परत एकदा मी तुमच्यासाठी दाखवतो. तर अशा प्रकारे डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंगने पोटाच्या बऱ्याचशा आजारावर आपल्याला कंट्रोल मिळवता येतो.
समरीमध्ये मी तुम्हाला हेच सांगतो, ब्लोटिंग हे खूप कॉमन समस्या आहे. जवळपास 15 ते 20% लोकांना ब्लोटिंगची समस्या भेडसावत असते. त्याच्यासाठी आपल्याला तपास करून योग्य ते निदान करून त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. धन्यवाद.